नेहमी उभाटा गटाला पवारांच्याकडनंच मिळतो, राष्ट्रवादीकडनंच, म्हणजे पवारांच्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडनं मिळतो, तो आता डोस त्यांना काल मिळाला आहे. त्यामुळं आता त्यांनी जरूर न्यायालयाचे दरवाजे ठोठावावेत. आम्हीसुद्धा जेव्हा केव्हा हे प्रकरण पुन्हा न्यायालयामध्ये जाईल, आम्ही आमची बाजू भक्कमपणानं न्यायालयामध्ये मांडू. आता या सुनावणी प्रक्रियेतनं आम्ही काल सगळेजण मोकळे झालेलो आहोत. आमचे आता शिवसंपर्क अभियान माननीय मुख्य नेते आमचे एकनाथजी शिंदे साहेबांचं राज्यभर सुरू आहे. येणाऱ्या 14 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे जे अलायन्स आहेत, जे मित्रपक्ष, घटक मित्रपक्ष महायुतीमधले आहेत, त्या प्रत्येकाचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक संयुक्त महामेळावा आम्ही घेणार आहोत. त्याच्या तयारीला आम्ही सगळेजण लागलेलो आहोत. आम्ही निश्चितपणे अतिशय वेगानं शिंदेसाहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि मान्य दादांच्या नेतृत्वाखाली इथून पुढं काम करू आणि ज्यांना टीका करायची आहे त्यांनी टीका करत राहावं. माननीय शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे चांगल्या कामातनं आम्ही त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देऊ. धन्यवाद. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आता विधानसभेत मांडणार आहे. मी देखील हे वक्तव्य काल केलेलं आहे. काल जेव्हा माझ्यासुद्धा हे पाहण्यात आलं की अतिशय असंसदीय शब्दांचा वापर राऊतांकडनं झाला, आदित्य ठाकरेंकडनं झाला, म्हणून मी मगाशी म्हटलं न्यायपीठ तुम्हाला निकाल देईपर्यंत तुमचा विश्वास आहे आणि न्यायपीठाचा विश्वास मेरिटवर तुमच्या विरोधात गेल्यानंतर तुम्ही जर त्यांच्यावरती अशी असंसदीय भाषेमध्ये, अवमानास्पद भाषेमध्ये तुम्ही ही टीका करता, ही गैरलागू आहे. आणि म्हणून मी कालच मत व्यक्त केलेलं आहे की त्यांच्यावर निश्चितपणानं हक्कभंग विधानसभेत आणावा लागेल. माननीय राम कदम साहेब जसं म्हटले तसं हक्कभंग आणण्याच्या दृष्टीनं आमची कार्यवाही सुरू झालेली आहे. विजय वडेट्टीवारांना काय म्हणायचं हा त्यांचा प्रश्न आहे. 14 आमदारांच्या बाबतीत मी स्पष्ट सांगितलं मगाशी. माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की व्हीप बजावण्याची कार्यपद्धती विधानसभेच्या हिरव्या पुस्तकाच्या नियम पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे. ती प्रोसिजर फॉलो केलेली नाही, ती कार्यपद्धती फॉलो केलेली नाही आणि म्हणून ते डिस्क्वालिफाय होत नाहीत. हे माननीय विधानसभा अध्यक्षांच्या निकालामध्ये स्पष्ट आलेलं आहे. त्यामुळं आता केवळ असं केलं तर असं का नाही केलं आणि असं केलं तर याच्यामुळं केलं, ही विरोधकांची नेहमीची पद्धती आहे. मी म्हणतोय ना, त्यांना जे म्हणायचे ते म्हणू द्या. आम्ही चांगल्या कामातनं त्यांना उत्तर देऊ. नाही, हे बघा, आमदार डिस्क्वालिफाय करायचे पूर्ण अधिकार हे घटनेनं, नियमानं विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहेत. मी सांगतो ना, काल अर्ज आला आणि आज निर्णय झाला असं नाही. गेली वर्षभर मी मगाशी म्हटलं तसं त्याच्यावर सुनावणी सुरू आहे, लेखी युक्तिवाद सुरू आहे, तपास सुरू आहे, सरतपास सुरू आहे, साक्षी सुरू आहेत. ह्या सगळ्या गोष्टी बघून मेरिटवर